पहाटे 4 वाजता तयार होऊन आम्ही डेस्टिनेशनकडे निघालो. सगळ्यांना एक एक करून पिकअप केलं आणि सगळी मंडळी जमल्यावर नारळ फोडून प्रवासाला सुरुवात केली. आपण कुठे आणि कशासाठी चाललोय हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. असो, आपण चाललो आहोत रत्नागिरी आणि राजापूरमध्ये. आता कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे कळेलच. बराच अंतर पार केल्यानंतर गाडीत गॅस भरायला आम्ही थांबलो आणि हा बघा आमचा उत्सव मूर्ती. प्रवासाला सुरुवात होताच नेहमीप्रमाणे सगळ्यांना भूक लागली. त्यामुळे सुदीपने थेट जोशी वडेवाले यांच्याकडे गाडी वळवली. आम्ही मिसळपाववर आणि सुदीपने इडलीवर ताव मारला. नाश्ता इतका भारी होता की तो नाश्ता होता की दुपारचं जेवण हेच कळलं नाही. पुढच्या प्रवासात पावसानेही मस्त हजेरी लावली. आजूबाजूला पसरलेलं धुकं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या सीनसारखं वाटत होतं. फरक एवढाच की चित्रपटात हिरो हिरोईन गाणं गातात, पण आमच्या या सिरीजचा हिरो तर चक्क डुलक्या खात होता. पुढे चिपळूणला गेल्यावर अजून एका कलाकाराला पिकअप केलं आणि तेव्हा खरी सफर सुरू झाली. रिमझिम पावसात निसर्गाचा आनंद घेत पोहोचलो जान्हवीच्या मैत्रिणीच्या घरी. नुकताच केलेला नाश्ता अजून पचला नव्हता तोपर्यंत त्यांच्या पाहुणचाराने पोट पुन्हा भरलं. मजा मस्ती गप्पा करत वेळ कसा गेला समजलंच नाही. पण अजून डेस्टिनेशनपर्यंत आम्ही काही पोहोचलो नाही. प्रत्येक पावलावर थोडं थांबून निसर्गाचा आनंद घेत फोटो काढत आणि गाणी ऐकत प्रवास चालू होता. पण खरी मजा तर अजून बाकी आहे. त्यासाठी पुढच्या भागात नक्की भेटू.